नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी सक्षम व्हावा आणि शेतीमध्ये औद्योगिकरण यावं यासाठी हरित क्रांतीचे जनक तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक यांनी भौगोलिक असा प्रादेशिक समतोल साधत 4 विद्यापीठांची स्थापना केली. त्यामध्ये 18 मे 1972 मध्ये रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. 2001 मध्ये नामविस्तार होऊन हे विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ झालं. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्यापीठाकडे फार महत्त्वाची जबाबदारी आणि कामं असतात बरं का. एक शेती शिक्षण, शेती संशोधन आणि विस्तार शिक्षण. आज आपण विस्तार शिक्षणाविषयी सविस्तर जाणून घेऊया. सध्या नेमकं काय काम सुरू आहे, भविष्यातल्या त्यांच्या योजना काय आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षणाची भविष्यातली दिशा. आणि आज याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत सर आपल्यासोबत आलेत, संचालक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर, जसं मी सांगितलं की आपल्याकडे म्हणजे विद्यापीठाकडे फार महत्त्वाची अशी 3 कामं आहे: शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण. तर विस्तार शिक्षण याविषयी सध्या काय कार्य सुरू आहे? जसंच आता आपण म्हणालात की 3 कामं आम्ही करतो. आमच्या विद्यापीठामध्ये 3 विद्याशाखा आहेत. एक कृषी विद्याशाखा, दुसरी कृषी अभियांत्रिकी आणि तिसरी मत्स्य विद्याशाखा. या 3ही विद्याशाखांमध्ये 3 प्रकारची कामं आम्ही करतो: शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण. संशोधनाच्या माध्यमातून आम्ही विविध पिकांच्या जाती निर्माण केलेल्या आहेत, विविध पिकांच्या लागवड पद्धती विकसित केलेल्या आहेत, जे जनावरं आहेत त्यांच्या व्यवस्थापन पद्धती आपण विकसित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मत्स्यविषयक संशोधन केलेलं आहे. आता हे संशोधन हे गरजांवर आधारित असतं, शेतकऱ्यांच्या आणि मत्स्य व्यावसायिकांच्या गरजांवर आधारित असतं. मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि यासाठी खरी तर जबाबदारी महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्यांच्याकडे असते. आणि मग जर त्यांच्याकडे जबाबदारी आहे तर त्यांना याबद्दलची व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. मग त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम आम्ही विद्यापीठ करत असतो. आणि यालाच मग आम्ही विस्तार शिक्षण असं म्हणतो. म्हणजे विस्तार कसा करावा आणि कोणत्या गोष्टींचा करावा याबद्दल आम्ही ह्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतो. त्यासाठी आम्ही जिल्हा मासिक चर्चासत्र घेतो. प्रत्येक जिल्ह्यामधले जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर त्यांची जिल्ह्याच्या ठिकाणीच एकत्र येऊन चर्चासत्र घेतली जातात. निदान चमूच्या भेटी म्हणजे शास्त्रज्ञ अधिक कृषी विभागाचे कर्मचारी त्यामध्ये सहभागी असतात. ते शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देतात, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे वारंवार नवीन तंत्रज्ञान येत असतं, त्यामध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं, अशा सर्व माध्यमातून आम्ही कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून ते मग शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचतील कसे हे पाहतो आणि त्याद्वारे विस्तार शिक्षण होत असतं. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठामध्ये ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांद्वारे सुद्धा आम्ही विस्तार शिक्षणाचं काम करत राहतो. सर, आता आपण यंत्रणा आहेत आपल्याकडे म्हणालात, तर विस्तार शिक्षणासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्य करते? तसं म्हटलं की विस्तार शिक्षणाचं काम करत असताना आमच्या विद्यापीठामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्याचप्रमाणे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे, आमची विविध महाविद्यालय आहेत, त्याचप्रमाणे संशोधन केंद्र आहेत आणि कृषी तंत्र विद्यालय आहेत. तर ही जी यंत्रणा आहे या यंत्रणाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, त्यांच्यापर्यंत आमचं तंत्रज्ञान पोहोचवतो. बरं सर, आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये एकूण साधारण किती कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि ती कुठे आहेत? कृषी विज्ञान केंद्र ही खरं तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आहे, त्या परिषदेची ही योजना आहे, ज्याला आम्ही फ्रंटलाईन एक्सटेन्शन म्हणतो. की प्रथमदर्शीय जे विस्ताराचं काम आहे ते त्यांनी करायचं आहे.
आणि त्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक कृषी विज्ञान केंद्र असावं असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केलेली आहे. आज मिती संपूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 36 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि कोकणाचा आपण विचार केला तर कोकणातल्या आमच्या 5 जिल्ह्यांमध्ये 5 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यापैकी 4 कृषी विज्ञान केंद्र ही आमच्या कृषी विद्यापीठाकडे आहेत, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. तर एक नुकतंच स्थापन झालेलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे ठाण्याचं, ते जे पशुविज्ञान विद्यापीठ आहे नागपूरचं, त्यांच्याकडे आहे. तर ही जी कृषी विज्ञान केंद्र आहेत, ही कृषी विज्ञान केंद्रांची मुख्य जबाबदारी म्हणजे पीक प्रात्यक्षिक आयोजित करणं. पीक प्रात्यक्षिक आयोजित करताना ज्या नवीन जाती निर्माण केलेल्या आहेत आम्ही गेल्या 10 वर्षातल्या, किंवा इतर संशोधन संस्थांनी, त्यांची प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांच्या शेतावर घेणं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या जातींचं महत्त्व पटेल, त्याची ओळख होईल आणि मग ते त्यांचा वापर करतील. दुसरं एक म्हणजे आम्ही विद्यापीठ म्हणून जे काही संशोधन करत असतो त्याची शिफारस आम्ही संपूर्ण कोकण विभागासाठी करतो. परंतु तिथली स्थानिक परिस्थिती थोडी वेगळी असू शकते आणि त्या स्थानिक परिस्थितीमध्ये ते आमचं तंत्रज्ञान सूट होतं की नाही, योग्य होतं की नाही, हे बघण्यासाठी मग कृषी विज्ञान केंद्रांमार्फत प्रक्षेत्र चाचण्या घेतल्या जातात आणि त्यानुसार त्यांचे निष्कर्ष जे काही निघतील त्याच्यामध्ये आमच्या तंत्रज्ञानामध्ये थोडीशी सुधारणा करून ते सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. तिसरं त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं. कारण काही शेती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कौशल्य आलं, तंत्रज्ञान आहे म्हणजे कौशल्य आलं. ते कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण हवं असतं. मग ह्या अशा प्रकारच्या प्रशिक्षण वर्गांचं, विविध विषयांवरच्या प्रशिक्षण वर्गांचं आयोजन त्यांच्यामार्फत केलं जातं. त्याचबरोबर उद्योजकता विकसित व्हायला पाहिजे, शेतीमध्ये लोक आली पाहिजे, त्यांनी उद्योग म्हणून तो शेती उद्योग केला पाहिजे. मग त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची व्यावसायिक प्रशिक्षणंसुद्धा या कृषी विज्ञान केंद्रांमार्फत घेतली जातात. आणि मग इतर पद्धती आहेतच, शेतकरी मेळावे असतील, गटचर्चा असतील, प्रदर्शनं असतील, या माध्यमातून सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. हे तंत्रज्ञानाचे जे काही हे आहे सर, माहिती केंद्र आहे, तर ती नेमकी काय संकल्पना आहे आणि ते नेमकं कसं काय त्याचं कार्य चालतं? आमच्या विद्यापीठांमध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रांची स्थापना केलेली आहे. हे सुद्धा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या अर्थसहाय्याने झालेली आहेत. आपण बघितलं तर कृषी विद्यापीठ हा मोठा विस्तार असतो. जसं मी म्हटलं, आमच्याकडे 3 विद्याशाखा आहेत आणि वेगवेगळे प्रकारचे विभाग आहेत, वेगवेगळ्या विषयावर संशोधन चालतं. आमचंच विद्यापीठाचा विचार केला तर आमच्या मुख्यालयामध्ये 200 हेक्टर जमीन आहे आणि त्या 200 हेक्टरवर सगळी आमची प्रक्षेत्र, आमचे विभाग विभागलेले आहेत. आता शेतकरी ज्यावेळी येतो आमच्याकडे त्यावेळी तो प्रत्येक विभागात जाऊन माहिती घेणार, मग त्याला तेवढा पुरेसा वेळ नसतो, त्याचा वेळ उगाचच फुकट जातो, त्याला इतर कामं पण असतात. आणि ह्यासाठी मग शेतकरी आल्यानंतर त्याला एकत्रितच माहिती मिळाली पाहिजे एकाच ठिकाणी, आणि तीसुद्धा जवळ. ह्या संकल्पनेतून ह्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राची स्थापना झाली. आमचं जे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे ते अगदी मुख्य रस्त्यानजीक आहे, जेणेकरून शेतकरी तिथे आल्यानंतर एक कृषी प्रदर्शन मांडलेलं आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्याला सर्व तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यानंतर तिथले शास्त्रज्ञ त्याचे काही प्रश्न असतील त्याच्याशी चर्चा करतात, त्याला उपाय सुचवतात. त्याचप्रमाणे आमचं एक छोटंसं विक्री केंद्र आहे तिथे, की जिथे आम्ही विद्यापीठाची उत्पादित केलेली बी बियाणे असतील, पुस्तकं असतील, काही प्रक्रियायुक्त पदार्थ असतील, अवजारं असतील, अशी विक्री करतो की जेणेकरून त्याला त्या निविष्ठांचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे विविध प्रकाशनं, आम्ही शेतकऱ्यांना उपयोगी अशी प्रकाशनं या केंद्रामार्फत प्रकाशित करतो आणि आमच्या उपक्रमांना प्रसिद्धी आणि प्रचार करण्याचं काम हे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र करत असतं. सर, आणखीन काही वेगळी यंत्रणा आहे की ज्याद्वारे आपण हा प्रचार प्रसार की जसं म्हटलं की ही 2 मुख्य आमची यंत्रणा होत्या की किंवा आमच्याकडच्या जी कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहेत. त्याचबरोबर आमची महाविद्यालय आहेत, आमची संशोधन केंद्र आहेत. आमच्या विद्यापीठामध्ये 19 संशोधन केंद्र, 7 महाविद्यालय आणि 2 कृषी तंत्र विद्यालय आहेत. या ठिकाणी सुद्धा आमचे शास्त्रज्ञ काम करत असतात आणि प्रत्येक शास्त्रज्ञाला 3 प्रकारची कामं करावी लागतात: कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण. त्यामुळे ह्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांपर्यंत विविध उपक्रम राबवून पोचत असतो. सर, आपण बघतो की आपला समाज हा सगळ्या घटकांनी भरलेला आहे, त्यामध्ये दुर्बल घटक पण आहेत. तर दुर्बल घटकांसाठी विद्यापीठ काही करतंय का? हो, निश्चितच. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबरच ह्या दुर्बल घटकांना सुद्धा त्यांचा स्तर उंचावला पाहिजे, ते सुद्धा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी विविध उपक्रम चालू असतात. आमच्याकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत काही योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत TSP म्हणजे ट्रायबल सब प्लॅन म्हणजे आदिवासी उपयोजना अशी एक योजना कार्यान्वित आहे. त्या योजनेअंतर्गत विविध आदिवासी लोकांना
या शेतीविषयीचं प्रशिक्षण असेल, त्यांच्यामध्ये जनजागृती करायची असेल, त्यांच्या ठिकाणी प्रात्यक्षिकं घ्यायची असतील तर ती त्या योजनेमार्फत आम्ही घेतो. त्याचप्रमाणे याच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत आम्हाला SC/SP म्हणजे शेड्यूल कास्ट सब प्लॅन, अनुसूचित जमाती उपयोजना या अंतर्गत काही निधी उपलब्ध होतो. तर त्यामार्फतसुद्धा आम्ही ही जी अनुसूचित जातीची जी मंडळी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तरुण असतील, महिला असतील, शेतकरी असतील, त्यांच्यासाठीसुद्धा या कृषी तंत्रज्ञान प्रसाराचं काम करतो. शिवाय त्यांना काही त्या योजनेअंतर्गत निविष्ठा पुरवतो, जेणेकरून त्या निविष्ठांचा वापर करून त्यांनी आमच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. म्हणजे दुर्बल घटकांकडे सुद्धा आम्ही विशेष लक्ष पुरवतो आणि त्यांचा विकास होईल, कसा होईल, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कसे येतील हेही सुद्धा पाहतो. महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठाकडे असं काय ठोस असं कार्य आहे, नेमकं आता काय करतं आणि भविष्यातली पण त्यांच्यासाठी दिशा काय आहे? निश्चितच आपण जसं म्हणालात तर महिलांचा सर्वच शेतीच्या व्यवसायामध्ये सहभाग हा मुख्य असतो. म्हणजे अगदी पेरणीपासून तर ते कापणीपर्यंत किंवा कापणीनंतर जी प्रक्रिया वगैरे असते किंवा धान्य साठवणं असतं, या सर्व गोष्टींमध्ये महिलांचा सहभाग म्हणजे जवळजवळ 70% कामं महिला करतात. त्यामुळे महिला सक्षम होणं निश्चितच गरजेचं आहे. जसं आम्ही म्हटलं की महिलांचे कष्ट कमी झाले पाहिजेत, मग त्यासाठी आमच्या विद्यापीठाने काही अवजारं विकसित केले आहेत जेणेकरून त्यांचे कष्ट कमी होतील. जास्तीत जास्त महिलांचा सहभाग हा प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यामध्ये असतो. कारण काय ते एखादं समजा कडधान्य असतील, तृणधान्य असतील किंवा आमची फळपिकं असतील, भाजीपाला असेल, ह्या गोष्टी नाशिवंत आहेत, मग त्या टिकवण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर ह्यासाठीचं तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे. मग या विषयांमध्ये सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो की जेणेकरून त्यांनी पुढे जाऊन त्याचा व्यवसाय सुरू करावा. आता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत, म्हणजे विद्यापीठसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतं किंवा पंचायत समिती असेल, काही बँकांच्या मार्फत, इतर व्यवस्थांमार्फत बचत गटांची स्थापना होते. मग ह्या बचत गटांच्या सदस्यांनासुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करतो. विशेषतः आम्ही दापोलीमध्ये असा बचत गटांना एकत्र करून एक दापोली भरारी बचत गट महासंघ स्थापन केलेला आहे. आणि मग ही जी उत्पादनं होतात, शेतीविषयक उत्पादनं ह्या बचत गटांकडून, त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही जे कृषी महोत्सव साजरे करतो, त्या कृषी महोत्सवात त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन आम्ही मोफत त्यांना पुरवतो किंवा अगदी कमी नाममात्र भाड्याने पुरवतो. दापोलीमध्ये आमच्याकडे विशेष करून पर्यटन हे चांगलं आहे. विशेषतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पर्यटक दापोलीत येत असतात. मग आम्ही त्यांनासुद्धा त्या पर्यटन पंधरवड्यात की ती मार्केटिंगची व्यवस्था उभी करून देतो, जेणेकरून त्या बचत गटांना त्याच्यामध्ये सहभागी होता येईल. आणि त्याच्यामध्ये किंवा विविध ठिकाणी जी काही कृषी महोत्सव साजरे केले जातात, प्रदर्शनं साजरी केले जातात, त्या ठिकाणीसुद्धा आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. आणि विशेष करून आम्ही बेकरी असेल, अळंबी असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, हे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय स्त्रियांना करता येण्यासारखे आहेत घरच्या घरी. मग त्यासाठीसुद्धा त्यांना आपण व्यावसायिक तत्त्वावर प्रशिक्षण देतो आणि पुढे जाऊन ते व्यवसाय करतील यासाठी मार्गदर्शन पण करतो. बरं सर, हे तंत्रज्ञान प्रसाराचं जे काम आहे ते प्रचलित पद्धतीने आपण करतायत, काही नाविन्यपूर्ण असे काही प्रकल्प आपण राबवतात का? हो, निश्चितच. ह्या प्रचलित पद्धतीबरोबरच आम्ही काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगोदर, यापूर्वीसुद्धा, आणि करत आहोत. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये विशेषतः चाकरमानी ही संकल्पना आहे. म्हणजे बरीचशी प्रत्येक घरातला एक माणूस हा मुंबईत किंवा पुण्याच्या ठिकाणी नोकरीसाठी असतो आणि हा चाकरमानाला गावाकडे फार त्याचं वजन असतं. म्हणजे चाकरमानी सांगेल तसं गावाकडची लोक तिचे काम करत असतात. मग आमच्या अशी कल्पना सुचली आम्हाला, जर चाकरमानांना आपण शेतीविषयी किंवा शेतीच्या उद्योगाविषयी जर माहिती दिली तर ही लोक मग आपल्या गावात जाऊन ते थोडंसं कार्यान्वित करतील किंवा त्याच दृष्टीने प्रयत्न करतील. म्हणून आम्ही जी ग्रामविकास मंडळ आहेत आणि जी खरं मुंबई स्थित आहेत, ती गावात नाहीत, मुंबईत आहेत, आणि प्रत्येक गावाचं एक मंडळ आहे. मग अशा ग्रामविकास मंडळांना एकत्र करून त्यांचे मेळावे भरवले. त्यांना आम्ही शेतीविषयक जे काही आमचं संशोधन आहे, जी उपलब्धी आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांना आम्ही दापोलीत आणून आमचं एक म्हणजे प्रक्षेत्र सहल घडवली की जेणेकरून त्यांना शेतीविषयक ज्या काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या समजल्या. आणि त्यानंतर काही मंडळांनी खरोखरच पुढाकार घेऊन गावाकडे थोडं बदल करण्याचा प्रयत्न केला. असा एक उपक्रम राबवला होता. त्यानंतर कृषी तंत्रज्ञान सप्ताह, म्हणजे एक आठवडाभर आपण जी काही नवीन नवीन गोष्टी असतील, म्हणजे विद्यापीठाच्या इतर प्रायव्हेट कंपन्यासुद्धा काम करत आहेत शेतीमध्ये, काही NGOज काम करत आहेत, काही उद्योजक काम करत आहेत. मग त्यांना सगळ्यांना एकत्र आणून एक प्रदर्शन उभं करणं आणि त्याचबरोबर काही चर्चासत्रांचं आयोजन करणं विविध मुख्य विषयांवरचं, अशा प्रकारे महोत्सवसुद्धा आम्ही त्यामध्ये साजरे केले होते. त्याचप्रमाणे आम्ही शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही संकल्पना राबवली
म्हणजे शेतकरी आणि शास्त्रज्ञ एकत्र येऊन गावामध्ये अनौपचारिकरित्या एकत्र बैठक घेऊन एखाद्या मुख्य विषयावर किंवा त्यांना जी अडचण भासते त्या विषयावर चर्चा करतात. त्यानुसार मार्गदर्शन होतं. काही गोष्टींमध्ये आवश्यकता वाटल्यास त्याच ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिकसुद्धा दाखवतो की हे कसं करावं, कारण काही कसं करावं हे महत्त्वाचं असते. जर समजलं तर ते तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्यामुळे शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही संकल्पना आम्ही राबवली. त्याचप्रमाणे म्हणजे काही जी मुख्य संशोधन संस्था आहेत त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन गेलो, शेतकरी महिलांना घेऊन गेलो की जेणेकरून तिथलं त्या ठिकाणी त्यांना काय नवीन आहे ते समजावं. अशा प्रकारे नवीन नवीन गोष्टी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण बघतोय सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचंच युग आहे. अगदी हातात हातात सगळं ते युग आलं असं म्हणायला हरकत नाही. मग याचा वापर आपण कसा करत आहे? निश्चितच आत्ता विशेषतः या कोरोनाच्या काळात आपणाला त्या माध्यमांचा जास्तीत जास्त वापर कसा करावा हे आपण शिकलो. कारण का अगोदर मोबाईल वापरण्या थोडीशी बंधनं किंवा कमी होत होता, परंतु कोरोनाच्या काळात ते जवळजवळ कंपल्सरी आपल्याला झालं, आपणाला ते करणं भाग पडलं. मग त्यानंतर असं कळलं की ह्या माध्यमांचा आपण प्रभावीरित्या उपयोग करू शकतो. ह्या कोरोनाच्या काळात तर शेती थांबली नाही, कारण का शेती थांबून चालणार नव्हतं. त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर येऊन काही तंत्रज्ञान प्रसार करणं शक्य नव्हतं. मग अशावेळी आम्ही वेबिनार म्हणजे झूम ॲप असेल किंवा गुगल मीट असेल ह्या ॲपचा वापर करून आम्ही वेबिनार आयोजित केले आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, जेणेकरून शेतकरी माहितीपासून वंचित नाही राहिले. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचं स्वतःचं संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा शेतकऱ्यांना जी आवश्यक माहिती आहे ती तंत्रज्ञानाची आमच्या संशोधन उपलब्धीची मिळू शकते. त्याचप्रमाणे आमचं फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजवरही आम्ही काही नवीन नवीन उपक्रम असतील तर त्याची माहिती देत असतो किंवा जे उपक्रम आम्ही आयोजित करणार असू त्याची माहिती फेसबुक पेजवर आम्ही देत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल आणि त्यामध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे आमचं यूट्यूब चॅनल आहे, त्याचाही आम्ही वापर करतो. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून एक व्हॉट्सअप आता चांगलंच माध्यम आहे, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप विषयानुसार आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. तर अशा विविध सामाजिक माध्यमांचा उपयोग करून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. शेती ही संपूर्णतः हवामानावर आधारित आहे बऱ्यापैकी. तर मग जो वातावरणातले बदल हे होत असतात शेती, त्यामुळे करत असताना शेतकरी हैराण पण होतो कधी कधी, कारण अचानक संकट आलं तर मग ते त्रासदायक असतं. मग असं असताना आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात? वातावरणातले बदल जर समजा त्याला थोडीशी आगाऊ कल्पना आली तर तो सतर्क होऊन काही उपाययोजना करू शकतो. यासाठी जे भविष्यात म्हणजे येत्या 4 दिवसात किंवा आठवड्याभरात वातावरणामध्ये काय बदल होणार आणि काय अपेक्षित आहे, काय म्हणजे होऊ शकतं, अशा प्रकारची माहिती त्याला मिळणं आवश्यक आहे. यासाठी आमच्याकडे एक ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र अशी एक योजना सुरू आहे आणि यामध्ये आम्ही भारतीय हवामान विभाग जो आहे त्या भारतीय हवामान विभागाकडून हवामानाविषयीची जी माहिती आहे ती मिळवतो. अधिक आमच्या 2 केंद्र आहेत, दापोली आणि कुडाळ तालुक्यात मुळदेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. या 2 ठिकाणी ही केंद्र आहेत. या केंद्रांवर सुद्धा म्हणजे दर दिवशीची माहिती म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, पाऊस असेल, वाऱ्याचा वेग असेल, सूर्यप्रकाश किती दिवसात झाला, अशा प्रकारच्या नोंदी घेतल्या जातात आणि त्या सर्व डेटा म्हणजे आमची माहिती अधिक हवामान विभागाची माहिती अशी एकत्रित करून 4 दिवस अगोदर शेतकऱ्याला सल्ला दिला जातो की जेणेकरून तुम्ही भविष्यात काय करावं. अशा प्रकारचं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे किंवा पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा जास्त ऊन पडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावं अशा प्रकारचा संदेश आम्ही शेतकऱ्यांना देत असतो. ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत, शेतकऱ्यांचे ईमेल ॲड्रेसेस घेतलेले आहेत आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा आहेत. म्हणजे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तो संदेश गेला की तेही इतरांना देऊ शकतील. आमच्या शास्त्रज्ञांकडे प्रत्येक शास्त्रज्ञ आमचा त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये सहभागी आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा आणि शेतकऱ्यांना हवामानाविषयी अंदाज देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकूणच हे तंत्रज्ञान जे काही आहे ते पोहोचवण्याचं काम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत, पण भविष्यात आणखीन गोष्टी बदलतात, आणखीन फास्ट जग होतो असं म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळेस जास्त परिणामकारक पद्धतीने आपण हे कार्य कसं करणार आहात? भविष्यातली दिशा काय आहे? जसं म्हटलं की आत्ताचं युग हे माहितीचं युग आहे. शेतकऱ्याला आमच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती होणं आवश्यक आहे. त्यासाठी आमच्याकडे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र दापोलीला आहे, परंतु ते आमचं एकमेव आहे आणि ते मुख्यालयाच्या ठिकाणी आहे. अनायसे आम्हाला कोकणामध्ये 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. शिवाय आम्हाला मुंबई गोवा हायवे हा संपूर्ण कोकणातून जातो.
आमची काही संशोधन केंद्र ही हायवे लगत आहेत, मुख्य रस्त्या जो मुख्य रस्ता आहे की त्या रस्त्यालगत आहेत. मग या ज्या संशोधन केंद्र आहेत या ठिकाणी आम्हाला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र उभारायचे आहेत. येत्या काही दिवसात आम्ही त्याला सुरुवात पण करणार आहोत आणि काही वर्षात पुढील काही वर्षभरात ते 3 ते 4 ठिकाणी ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तयार होतील आणि आमची विक्री केंद्र की जेणेकरून आमची निविष्ठासुद्धा आम्ही ज्या उपलब्ध केलेल्या निविष्ठा आहेत त्यासुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, अशी आमची एक भविष्यातली योजना आहे. त्याचप्रमाणे आता जसं म्हटलं की आताचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळे काही ई बुक्स काढता येतील का जेणेकरून ती सहजरित्या शेतकऱ्यांकडे पोचतील, किंवा आता QR कोडच्या माध्यमातून शेतकरी सहज म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन प्रदर्शनात नसतं किंवा माहिती मिळत नाही, त्याला पुरेसा तेवढा वेळ नसतो, परंतु तो QR कोडच्या माध्यमातून त्याला जास्तीत जास्त माहिती लवकरात लवकर मिळेल या दृष्टीने आमचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे ज्या खाजगी कंपन्या आहेत आता ज्या शेतीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी विशेषतः CSR फंड असतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनासुद्धा शेतकऱ्यांसाठी किंवा एखाद्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करायचं असतं आणि जर आमच्यासारखी कृषी विद्यापीठ त्यांच्याबरोबर समन्वय साधला तर निश्चितच ते तंत्रज्ञान जास्तीत जास्त आहे. आम्ही काही अशा कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून त्यांच्या CSR फंडातून आपण काहीतरी गावाच्या विकासासाठी किंवा शेतीच्या विकासासाठी काही काम करू शकू, अशा प्रकारची योजना आहे. त्याचप्रमाणे आत्ता जसं म्हटलं की तंत्रज्ञानसुद्धा विकसित आहे, म्हणजे कसं न्यावं याबद्दलचं तंत्रज्ञानसुद्धा विकसित होत आहे. त्यामुळे सेंटर ऑफ एक्सलन्स इन एक्सटेन्शन म्हणजे कृषी विस्तारामधलं जे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे ते जर सुरू केलं तर हे सध्या जे म्हणजे एखादी माहिती रेकॉर्ड करणं, त्याचं एडिटिंग करणं, त्याचं छोटीशी फिल्म बनवणं, अशा प्रकारचं तंत्रज्ञान एकत्रितरित्या आमच्याकडे लॅबोरेटरीमध्ये असलं तर ते आम्ही जास्त त्वरित जाऊ शकतो, अशा प्रकारची सुद्धा संकल्पना एक्सटेन्शन सेंटर काढण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं विभागीय कृषी विस्तार केंद्र नाही, तर त्यासाठीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे दिलेला आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कृषी विस्तार केंद्र असावं जेणेकरून त्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत की जेणेकरून ते लवकरात लवकर होईल. सर, आमच्या शेतकरी बांधवांना जाता जाता काय संदेश देणार? शेतकरी बांधवांना जाता जाता असंच म्हणेन, जी कृषी विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहोत, परंतु तुम्ही आता जे समजा ऐकलं आहे की त्याच्यामधून आमच्या विविध यंत्रणा आहेत किंवा आमची जी संशोधन केंद्र असतील, आमची महाविद्यालय असतील, आमचे कृषी विज्ञान केंद्र असतील, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल आणि आपल्या गावामध्ये काही आवश्यक असतील तर तसे ते कार्यक्रम आमच्या या माध्यमातून आम्हाला आयोजित करता येतील. आणखीन एक जाता जाता सांगतो की येतं वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून संपूर्ण जगभर साजरं केलं जात आहे. भरडधान्य म्हणजे जसं की नागली, वरी, त्याच्यानंतर राळा, राजगिरा, सावा, अशा प्रकारची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म आहेत, तर ते पिकं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजेत किंवा शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या वर्षभरात प्रयत्न करणार आहोत. त्यामध्येही तुम्ही सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त भरडधान्याचा तुमच्या आहारात उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, विस्तार शिक्षणाची जी काही दिशा आहे भविष्यातली आणि सध्या सुरू असलेलं काम सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेत. सर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.